नमस्कार. काही दिवसापूर्वी आम्ही दीनानाथ हॉस्पिटलच्या निमित्ताने म्हणून एक पॉडकास्ट केला होता डॉक्टर राजीव जोशींच्या बरोबर. त्या पॉडकास्टमध्ये ज्या काही गोष्टी आम्ही ज्या गोष्टींची चर्चा केली त्याच्यात एक चर्चा आम्हाला परत करावीशी वाटते. ती म्हणजे धर्मादाय रुग्णालयातील सवलत याबद्दल बऱ्याच लोकांनी नंतर आमच्याशी विचारणा केली आणि त्याच्याबद्दल आज खास त्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे पुन्हा आहेत डॉक्टर राजीव जोशी. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आणि या इथे आपण कसे पोहोचलो तर त्याचं माझं अंडरस्टँडिंग असं आहे की मला इन्व्हिटेशन का आलं याचं, तर हे माझं फेसबुकवरती एक आर्टिकल लिहिलं. ही जी घटना झाली मध्यंतरी त्याच्यानंतर, ते डॉक्टरांचं चुकतं कुठं. डॉक्टर स्वतः इनफॉलिबल नाहीये, माणूसच आहे. पण ज्या चुका व्यावसायिक म्हणून होतात त्याच्यापेक्षा जास्ती पुढे येऊन कुठे काय डॉक्टरांचं चुकतंय का, असं ते मी आर्टिकल लिहिलं. आणि बाकी कोणी किती लोकांनी वाचलं नाही मला माहित नाही, पण डॉक्टर पुरुषोत्तम शिराळकर म्हणून माझा मित्र आहे इंग्लंडमध्ये, त्याने ते वाचलं आणि तो म्हणला की अरे हे तू लिहितोस वगैरे त्याला कोण बघणार नाही, ते काय किती लोकांपर्यंत पोहोचणार. तर आपण एक व्हिडिओ करू त्याचा. मी कधी काय आयुष्यात कधी असा व्हिडिओ किंवा काही मी ऑनलाईन प्रोग्राम्स करतो सगळं, व्हिडिओ प्रोग्राम करू म्हटलं चल करू. कुठे किती वाजता तुला वेळ आहे? मला 8:30ला रात्री माझं क्लिनिक संपलं की आपण बसू. मग 9 ते 10, 10:30 पर्यंत आम्ही ते रेकॉर्डिंग केलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने ते मला पाठवलं. तुम्हाला ते दिसेल की दुसऱ्या दिवशी सकाळी 12:30 त्यांनी मला पाठवलं. 12 एप्रिलला 1 वाजता माझा मेडिकल ट्रेनिंग प्रोग्रामचा कार्यक्रम सुरू होणार होता. त्याने लिहिलं त्याच्यामध्ये, प्लीज चेक, कॅन यू सेंड मी गुड फोटो ऑफ युअर्स. एक माझा फोटो पाठवला आणि संध्याकाळी 6 वाजता म्हणजे शाळेतला माझ्या एका मित्राचा फोन आला. आपले मित्र जसं तुषार मला इथं चांगलं म्हणून बोलून घेऊन आला, तसा एका मित्राचा फोन आला. अरे काय करताय तुम्ही, शाळेची इज्जत काढताय आणि ती सुद्धा सगळीकडे गावभर इंटरनेटवरती काढता इज्जत. म्हटलं काय रे भाऊ, काय झालं? काय लिहिलंय बघा शुद्ध लेखन म्हटलं तुम्ही. म्हणजे आपला 10वीतला पहिला आलेला लागवणकर नावाचा जो मित्र आहे तो आज सगळ्यात शुद्ध लेखनावरती एवढा काटेकोर आहे, वयाच्या 64व्या वर्षी सुद्धा. मग ती स्लाइड चेंज करायला लागली आणि ती स्लाइड आम्ही आणि ही मिस्टेक सुद्धा आता त्यांनी पण मला लिहिलं होतं प्लीज चेक. मी चेक केलं कारण मला 1 वाजता कार्यक्रम चालू करायचा होता. मी त्या व्यवधानात होतो. एक फोटो पाहिजे तुला, घे बाबा फोटो. फोटो बघा, हा खरा फोटो, फोटो छान टाकला मी. पण मी बघितलं नाही. सो हे सुद्धा एक चुकीचं कारण असू शकतं. इफ अ डॉक्टर हॅज गॉट सम अदर प्री ऑक्युपेशन. मी पेशंटला बघतो आणि तेवढ्यात कुठेतरी इमर्जन्सी कॉल आला. समोरच्या पेशंट बघतो मला निर्णय चुकू शकतो. मग ही इमर्जन्सी महत्वाची का समोरचा पेशंट महत्वाचा, ही प्रायोरिटी द्यायची जेव्हा वेळ येते त्यावेळेला कधी कधी ती इमर्जन्सी महत्वाची असू शकते. त्यावेळेला ह्या पेशंटकडे दुर्लक्ष होऊ शकतं. मी जस्टिफाय नाही करत आहे, परंतु मी पॉसिबिलिटी सांगतो. इट इज नॉट जस्टिफायबल बट इट इज पॉसिबल. मला 45,000 लोकांनी हा व्हिडिओ बघितला आणि 400 वरच्या पेक्षा जास्ती कॉमेंट्स आला. मी फोटो काढला तेव्हा 400 होते, आता त्याच्यापेक्षा जास्त झाले. खूप 300 चांगले आहेत पण 100 शिवाय घालणारे पण आहेत. सो मला जसं लागवणकरांनी शिवाय घातला की तू काय करतोस, तसं लोकही शिवाय घालतात की डॉक्टर तुम्ही काय करताय. सो आजचा कार्यक्रम मला वाटतं ह्या दोन्ही अँगल्सने आपला पुढे जाईल की डॉक्टरांचं कुठे चुकतं किंवा डॉक्टरांचं कुठे बरोबर आहे आणि आपण ह्याच्यातून मार्ग कसा काढायला पाहिजे. Dr. Joshi, I would like to ask you one very broad but important question. Now, you have been a practitioner, you have been practicing medicine for more than 30 years and you have been in this medical legal field as well. So, the basic question, what are the major challenges faced by medical professionals in our country? अमेरिकेचं हेल्थकेअर एक्सपेंडिचर इज 15% ऑफ द जीडीपी. युकेचं हेल्थकेअर एक्सपेंडिचर 12% ऑफ द जीडीपी. भारताचं इज 1.2% ऑफ द जीडीपी. त्याच्यासुद्धा कमी केलं आता, 0.8 वगैरे केलं. का होतंय ते की तुम्ही म्हणता टॅक्स भरतो, आपण इथे बसले सगळे टॅक्स भरतो, पण ते 20% पॉप्युलेशनची. 80% टॅक्स नाही भरत, ते सबसिडीज मिळवतात. लाडकी बहीण योजना मिळते. आय एम टेलिंग यू की फुकट फ्री बीजच आहेत ना. मग त्याच्यासाठी पैसे तुमच्याकडूनच, हे रॉबिनहूड थिअरी आहे, ह्याच्या खिशातलं घ्या आणि त्याच्या खिशात टाका. मध्ये मी शहाणा, मी काढून दिले की तुम्हाला. अरे पण ते हेल्थकेअर मध्ये घाला ना पैसे. प्रॉब्लेम काय आहे की हेल्थकेअर इज द लास्ट प्रायोरिटी, कारण की तुम्ही ती तुम्हाला घ्यावीच लागते.
डॉक्टर जोशी, तुम्ही सांगितलेली माहिती फारच महत्वाची आहे. आतापर्यंतची जी माहिती तुम्ही सांगितली, एक शंका माझ्या डोक्यात आली की हा 10% कॉटा मोफत आणि 10% कॉट्स 50% हा काय प्रकार आहे? आणि ह्या अशा प्रकारचे या प्रपोर्शन मधल्या कॉट्स अवेलेबल आहेत अशी माहिती कुठे मिळणार? सिंपल मी प्रॉब्लेम पासून सुरू करतो. अवेलेबिलिटी ऑफ ब्लेड्स इन हॉस्पिटल विथ ऑर विदाउट कन्सेशन. 100% कन्सेशनची 10% बेड्स असायला पाहिजेत. 50% कन्सेशनची 10% बेड्स असायला पाहिजेत, असा धर्मादाय आयुक्तांचा कायदा आहे. ज्याला कोणाला हॉस्पिटलची जागा स्वस्तात मिळते, ज्याला काही इन्कम टॅक्सचं कन्सेशन मिळतं, ज्याला काही सवलती मिळतात, त्याच्यासाठी हा कायदा आहे. त्या कायद्याच्या अधीन राहून त्या हॉस्पिटलनी मान्य केलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत. आता हे पाळायचं कसं? हा एक मोठा चॅलेंज आहे. 10% बेड्स आता माझ्यासमोर ते डॉक्टर पंचदेकर आहेत. अजून कोणी डॉक्टर आहेत का? विनय आहे. रुबी हॉलमध्ये किती टक्के आता सीट जागा मोकळ्या होतात आता फ्री पेशंटसाठी आत्ताच्या घडीला? भारतीत किती फ्री आहेत? तुषार भारतीत का तुषार भारतीत किती फ्री जागा आत्ता आहेत? 20% नाही. आत्ता मला 10 जागा 20 जागा असं सांग. नाही सांगू शकतो. MSRTC, रेल्वे, एअरलाईन, इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लास, एक्झिक्युटिव्ह क्लास, मग मेक माय ट्रिप्स तुम्हाला करेक्ट जागा सांगतो, गो ॲब्यू पण सांगतो, इंडिगोच्या वेबसाईटला पण घेतो सांगतो. इथं तुम्हाला करता येतं. MSRTC मध्ये बायकांना 50% कन्सेशनच्या जागा आहेत. काही बायकांना फुकट आहे, 60 वर्षाच्या वरच्या महिलांना फुकट आहे. तिथं त्यांना बुक करता येतं, पैसे न देता बुक करता येतं. तिथं का करता येणार, हॉस्पिटलमध्ये का नाही करत? हा चॅलेंज आहे का? आणि कसं उत्तर काय काढायचं आहे? तर याच्यासाठी मी प्रयत्न केला. म्हणजे मी असं ढोबळमानाने बोलत नाही, प्रयत्न काय केला ते सांगतो. कोविड काळामध्ये जेव्हा मोठा प्रॉब्लेम होता, बेड्स मिळत नाहीये, त्यावेळेला आमची व्हायलन्सची केस कोर्टात चालली होती आणि त्यावेळेला व्हायलन्सची केस चाललेली असताना ही एक केस कोर्टासमोर आली की जागा मिळते, जागा मिळत नाही, खोटं सांगतात. बॉम्बे हायकोर्टच्या चीफ जस्टिसनी तिथला वकील सांगितलं की फोन करा पुण्याच्या सिस्टीमला, की जो काय तो नंबर आहे त्याला, आणि विचारा की कुठे जागा आहे. त्यांनी विचारलं, त्याला मग केईएम हॉस्पिटल जागा आहे. ठीक आहे, केईएम हॉस्पिटलला फोन करा, तिथं किती जागा आहेत विचारा. त्यांनी सांगितलं जागा नाहीये. त्यामुळे तुमची सिस्टीम खोटं सांगते का? हे कसं होतं? तुम्ही तिथं हात वरती केला. खरं माझा काही संबंध नव्हता, पण मी हात वरती केला. म्हटलं प्रॉब्लेम काय आहे की सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता ते डाटा भरतो. 2 वाजता फोन केला की 8ची जागा रिकामी भरलेली असते तोपर्यंत तुम्हाला मिळणारच नाही. तो रिअल टाइम डेटा पाहिजे. तर रिअल टाइम डेटा मिळण्यासाठी काय अडचणी आहेत? हा जे आम्ही सांगितलं MSRTC, रेल्वे, या सगळ्या सुरुवातीला 50 सीट्स रिकामे आहेत आणि मग भरत जातात. हॉस्पिटलचा प्रॉब्लेम काय आहे की कोण डिस्चार्ज झाला आणि कोण ऍडमिट झालं याचा लेखाजोखा कुठं आहे? त्या हॉस्पिटलकडे मध्ये काम करणाऱ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या माणसाला सुद्धा बऱ्याच वेळा माहित नसेल की आपलं काय चाललंय आता. अशी परिस्थिती आहे. तर त्याच्यासाठी एक हेल्थ लेवल 7 नावाचं मानक आहे. हेल्थ लेवल म्हणजे आपण आसमानात 7व्या आसमानात पोहोचलो आणि चांगली हेल्थ मिळेल असं नाहीये. पण ती मिळवण्यासाठी केलेलं एक मानक आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याला हेल्थ लेवल 7 असंच त्यांनी संबोधलेलं आहे. अमेरिकेतलं स्टँडर्ड आहे. ते स्टँडर्ड काय आहे? ते आता आसमानातून पडलं खाली. कम्युनिकेशन प्रोटोकॉल बिटवीन 2 हेल्थ केअर सॉफ्टवेअर सिस्टीम्स. 2 सॉफ्टवेअर सिस्टीम्स मध्ये कम्युनिकेशन प्रोटोकॉल पाहिजे. माझ्या हॉस्पिटल सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं वेगळ्या माणसाने आहे. तुषारच्या हॉस्पिटल सॉफ्टवेअर वेगळ्या माणसाने आहे. विनय कुलकर्णीकडे वेगळं सॉफ्टवेअर आहे, तुमच्याकडे वेगळं सॉफ्टवेअर. तर ही सॉफ्टवेअर्स एकमेकांची जर बोलली तरच ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. स्टँडर्ड मेसेज फॉर डेटा ट्रान्सफर फ्रॉम वन सॉफ्टवेअर टू अदर सॉफ्टवेअर. प्रत्येकाने डेव्हलप केलेलं सॉफ्टवेअर वेगळं आहे. काही सॉफ्टवेअरमध्ये लोक असतील ते त्याच्या पद्धतीने सॉफ्टवेअर डेव्हलप करणार. चुकीचं काही नाहीये. पण मेडिकल सॉफ्टवेअरमध्ये हा प्रॉब्लेम आहे म्हणून साठी त्या सॉफ्टवेअरने एकमेकांशी बोललं पाहिजे. ADT मेसेज आर मेसेज फॉर ऍडमिशन, डिस्चार्ज अँड ट्रान्सफर ऑफ द पेशंट. स्पेसिफिक त्यांनी स्टँडर्ड सिस्टीम केलेली आहे. फॉर कम्युनिकेशन विथ अदर स्टेक होल्डर्स लाईक लॅबोरेटरी, बिलिंग, ब्लड बँक. त्या लोकांना त्या गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणून साठी ते सॉफ्टवेअर. एक पेशंट ऍडमिट झाला आहे जागेवरती, मग त्याच्या लॅबने येऊन हे घेऊन जा, मग तो कुठल्या बेडवरती ऍडमिट झाला त्या लॅबला कळेल, असं ते सगळं त्या ह्याला
टेक्निकली इंटरऑपरेबिलिटी असं म्हणतात. म्हणजे दोन सॉफ्टवेअर्सने एकमेकांशी बोलण्यासाठी. मी जर्मनमध्ये बोलायला लागलो, तुम्ही स्पॅनिशमध्ये बोलाल तर आपल्याला काही कळणारच नाही. वी कम टू कॉमन ग्राउंड अँड टॉक इन इंग्लिश. दॅट इज हाऊ इट वर्क्स इन शॉर्ट. ऍडमिशन म्हणजे आता काय, एक पेशंट ऍडमिट झाला की ट्रिगर होईल मेसेज, एक पेशंट डिस्चार्ज झाला की मेसेज ट्रिगर होईल, एक पेशंट ट्रान्सफर झाला फ्रॉम वन बेड इन हॉस्पिटल टू अदर बेड इन हॉस्पिटल, जनरल वॉर्ड मधून आयसीयू शिफ्ट झाला, आयसीयू मधून तो ओटी मध्ये गेला, ओटी मधून तो ओटीच्या बाहेरच्या रिकव्हरी रूम मध्ये गेला, रिकव्हरी रूम मधून तो आता पेशंट नातेपुढे जनरल वॉर्ड मध्ये आता स्पेशल आम्हाला शिफ्ट करा तिकडे गेला. हे जे आहे ते ट्रान्सफर आहे. तर सॉफ्टवेअर ऑफ फर्स्ट किंवा आधी एका हॉस्पिटल होता, छोट्या हॉस्पिटल तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला. The software system of first hospital sends message to the software from other hospital की आमच्याकडचा पेशंट इथून निघाला तिकडे गेला. तर ह्याचा उपयोग कसा आहे की ह्या हॉस्पिटलमधला पेशंट तिकडे गेला की त्याच्यावर त्याचा डेटा सुद्धा सगळा जातो. दॅट इज यूज ऑफ HL7. आपण त्याच्यात जायला नको, ते कॉम्प्लिकेटेड आहे खूप. आपण फक्त ऍडमिशन डिस्चार्ज वरती बोलूयात. सो बोथ सॉफ्टवेअर सिस्टम ट्रिगर मेसेज ऑफ ऍडमिशन अँड डिस्चार्ज, एवढे आपण लक्षात घेऊ. How it will help to create required real-time display of bed availability. Now we are talking about real-time. Now, just now, what is the situation? आत्ताच्या घडीला काय आहे? तर मेसेज ऍडमिशन पेशंट झाली, ऍडमिशन ऑफ वन पेशंट इन वन हॉस्पिटल will send a message to central dashboard and reduce available bed count by 1. 100 बेड्स पैकी एक बेड कमी झाला, 2 कमी झाले, 3 कमी झाले. डिस्चार्ज केला की एक बेड रिकामी झाली, 2 बेड रिकामा झाला. हे त्या सेंट्रल डॅशबोर्डला सांगितलं पाहिजे. ट्रान्सफर ऑफ पेशंट फ्रॉम वन हॉस्पिटल टू अदर, हॉस्पिटल ए मधला पेशंट बी मध्ये गेला तर एतला बेड रिकामा झाला, बीतला भरला, हे त्या सिस्टममध्ये होईल. सो इन इच चॅरिटेबल हॉस्पिटल देर विल बी 10% बेड्स 100% कन्सेशन, 10% बेड्स 50% कन्सेशन. हे आता आपल्याला अचीव्ह करायचंय. तर एक आपण त्याला कलर कोडिंग केलं. समजा ऑक्युपाइड बेड, फ्री बेड ऑक्युपाइड, फ्री बेड अवेलेबल, 50% चार्जेसचा बेड अवेलेबल, ऑक्युपाइड, असे कलर कोडिंग केलं त्याला. आणि मग हे एरिया, पिनकोड, सिटी, तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट ह्या लेवल पर्यंत नेऊ शकू, कारण की नाऊ वी आर इन टू अ टेक्नॉलॉजी फील्ड. स्काय इज द लिमिट. आता तुम्ही कुठलीही फ्लाईट कुठूनही बुक करू शकता. इथून इंग्लंडला जायची करू शकता, इंग्लंडहून अमेरिकेला जायची सुद्धा इथूनच बसून, पुण्यात बसून बुक करू शकता. सो टेक्नॉलॉजी विल बी एबल टू एनेबल. सो एक मी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन केलं असं की हे 4 हॉस्पिटल्स आहेत, ABCD 4 हॉस्पिटल तुम्हाला दिसत आहेत. त्याला कलर कोडिंग केलेलं आहे. आणि फॉर द पर्पज ऑफ अवेलेबिलिटी ऑफ बेड्स इन एनी कॅटेगरी, 100% फ्री, 100% कन्सेशन ऑन पेड ऍडमिशन, सेंट्रल डॅशबोर्ड करायला पाहिजे. सेंट्रल डॅशबोर्ड विल हॅव टू बी क्रिएटेड to which other hospitals send data for each admission, discharge electronic. So we'll create a central dashboard now. So this is central dashboard. Okay, dashboard आला. आता just I'm going to give you a small demo here. Patient discharged from hospital A. तर लक्ष द्या, मी फक्त टॉगल करतो. You can see की मी पेशंट डिस्चार्ज केला. तिथे पेशंट होता या बेडवरती अवेलेबल, वरच्या कोपऱ्यातला. तो पेशंट डिस्चार्ज झाला. तो सेंट्रल डॅशबोर्डवरती पण दिसला की तिथली जागा रिकामी झाली. पुढची स्लाइड आपण बघू. पेशंट ऍडमिटेड टू हॉस्पिटल बी. दोन्ही ठिकाणी दिसतो, हॉस्पिटल बी मध्ये पण दिसतो, सेंट्रल डॅशबोर्डला पण दिसतो. सो पेशंट ऍडमिटेड टू हॉस्पिटल बी. पेशंट ट्रान्सफर टू कन्सेशनल बेड इन हॉस्पिटल सी. म्हणजे जो आधी पेशंट नॉर्मल बेडवर तो कन्सेशनल बेडवरती शिफ्ट झाला. हे बघा इथं तुम्हाला दिसेल. पॉसिबल आहे. इट इज नॉट इम्पॉसिबल. दिस इज टेक्नॉलॉजिकली पॉसिबल. पेशंट ट्रान्सफर हॉस्पिटल डी टू हॉस्पिटल सी. हॉस्पिटल डीतला बेड रिकामा झाला, सीत भरला. बेड बुक बाय डॉक्टर इन हॉस्पिटल. आता ह्याच्यात मला काय करायचंय की मी पुढची इमॅजिन अशी करतो की माझ्याकडे पेशंट आहे, पण माझ्याकडच्या पेशंटला समजा XYZ हॉस्पिटलमध्ये फ्री बेड आहे, त्या बेडवरती शिफ्ट करायचं. तर पेशंटला जायला अर्धा तास लागणार आहे, क्लिअर दिसतं. आत्ता बुक केला त्याला बेड मिळणार नाही लगेच. So half an hour's time will be required. So say I will say half an hour time should be for booking. So I am booking this bed for या बेडवरती मी बुक केला पेशंट, आणि पेशंटच्या बेडवरती गेल्यावरती तो पेशंट तिथे ऍडमिट होतो. So technologically there is a solution which is possible for this.
आणि रिअल टाइम मध्ये आत्ता कुठे बेड आहे हे तुम्हाला पॉसिबल आहे. दिस आय हॅव प्रेझेंटेड इन बॉम्बे हायकोर्ट टू द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. अँड दे सेड की यू टॉक टू स्टेट ऑफ महाराष्ट्र हेल्थ डिपार्टमेंट अँड पुणे कॉर्पोरेट हेल्थ डिपार्टमेंट. दोन्ही ठिकाणी माझ्या मीटिंग झाल्या. दोन्ही ठिकाणी मीटिंग झाल्यानंतर ते म्हटलं फार छान आहे, करता यायला पाहिजे, विल डू इट. काय केलं? ह्याला पैसे किती लागतील? मग याला पैसे नाही लागत. याला त्याच्यासाठी सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सना ट्रेनिंग द्यायला सिडॅकने मला पत्र दिलं की वी विल ट्रेन ऑल सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स फ्री ऑफ कॉस्ट. सेंट्रल डॅशबोर्ड मी म्हटलं की मी देतो करून, पण ज्या कामात पैसेच नाहीयेत ते काम आपण कशाला करायचं? असा आपला सर्वसाधारण नियम असल्यामुळे अशी कामं होतच नाहीत. तर अशी ती परिस्थिती आहे. व्हॉट इज रिक्वायर्ड टू बी डन? Central dashboard to have data of all types of debates, results and message receiving mechanism. All hospitals will have to make small changes, very small change in their ऍडमिशनचं बटन. ऍडमिट करा पेशंटला म्हटलं की एक मेसेज गेला पाहिजे, डिस्चार्ज केला गेला पाहिजे, ट्रान्सफर करा म्हटलं की एवढ्या छोट्या गोष्टीवरती हे काम होऊ शकतं, करत नाही. बरोबर तो धनंजयकडे म्हटलाच 2 लाख भरा, ते काय असेल ते भरा, ऍडमिट व्हा, तरी मी भरणार नाही. म्हणजे मग माझी थोडक्यात पॉलिटिकल पॉवर मी तुम्हाला दाखवतोय. आणि दॅट इज द बिगेस्ट चॅलेंज बिफोर मेडिकल प्रोफेशन. इट इज नॉट इझी फॉर डॉक्टर्स टू वर्क फॉर युअर हेल्थ नाव. आय एम अंडर प्रेशर that you will file a suit against me, or I am under pressure that you will create violence against me if there is a failure. आणि आता शेवटचं एक वाक्य बोलतो, प्रश्नोत्तर चालू करू. प्रत्येक जण मरणार आहे, मी मरणार आहे, इथे बसला प्रत्येक जण घेतलं कुठे तरी जाणार. तो गेलेला डॉक्टरच्या निग्लिजन्समुळे गेला असं जर का आपण असम्पशन केलं तर कोणी डॉक्टरच होणार नाही.